श्री दत्त मंदिर गिरीज हिरा डोंगरी वज्रगड वसई इथे आपण आलेलो आहोत आणि खूप सुंदर परिसर आहे। हे यांचं स्वतःचं जागा आहे। आपण आत जाऊया। श्री दत्त मंदिराकडे जाण्याचा मार्ग बघा, किती विशाल परिसर आहे आणि ही यांची खाजगी प्रॉपर्टी आहे। त्यांनी खूप छान डेव्हलप केलेली आहे। अरे बाबा, या छान नागमोडी वळणाचा रस्ता आहे आणि वरच्या बाजूला ते मंदिर आहे। घाटासारखा रस्ता आहे, छोटासा रस्ता आहे। इथे वाहन पण जाऊ शकतात, पण सध्या ते तूर्त वाहनांसाठी परवानगी नाही आहे। पण टुमदार रस्ता बनवलेला आहे। हे बघा, आपण इकडनं आलेलो आहोत। बघा, ह्या जंक्शनला हा टी जंक्शन आहे। इथे दोन रस्ते आहेत आणि दोन्ही रस्ते आपल्याला मंदिराकडे घेऊन जातात। बघा, हा माझ्या डावीकडे सुद्धा मंदिराला जाण्याचा रस्ता आहे आणि हा समोर सुद्धा जाण्याचा रस्ता आहे। तर चला आपण या रस्त्याने जाऊया आणि येताना तिकडनं येऊया। आता बघा, ह्या पायऱ्यासुद्धा शेवटच्या टप्प्यात बांधलेल्या आहेत। रेलिंग आहे, चढण्यासाठी अजिबात त्रासदायक नाही आहेत। जाण्यासाठी येण्यासाठी पण सेपरेट सेक्शन आहे। कठडा आहे, मध्ये रेलिंग्स आहे। खूप सुंदर प्लॅनिंग केलेलं आहे। हे बघा, किती सुंदर मंदिर आहे। इथे पूर्ण उंचावर आहे मंदिर हे आणि यांनी खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे त्याचं। हा, मगाशी आपण बोललो हा सुद्धा रस्ता आहे। हे बघा, किती सुंदर मंदिर आहे। बघा, शिखरावर भगवा झेंडा फडकलेला आहे। वरती बघा, श्री गजानन महाराजांचं खूप छान मूर्ती आहे। हे समोर दीपस्तंभ आहे। आपण सुरुवातीला बाहेरचा व्ह्यू बघूया। हे बघा, हे सुंदर इकडे बेंच वगैरे आहेत भक्त मंडळींना बसण्यासाठी। इथे शिवलिंग आहे, मारुती राया आहेत, रामभक्त हनुमान। इथे विहीर पण आहे। हिरा डोंगरी देवस्थान गिरीज वसई। हे बघा, इथे ही विहीर सुद्धा आहे बांधलेली, खूप छान। आणि इकडनं पायऱ्या सुद्धा आहेत। बघा, इकडनं पलीकडे जाण्यासाठी ह्या पायऱ्या पण आहेत। हे सुद्धा एक गेट आहे। इथे विहीर आहेच बांधलेली आणि परिसर किती रमणीय आहे। मुंबई शहरामध्ये इतका शांत सुंदर आध्यात्मिक परिसर खूप क्वचित बघायला मिळतो। श्री स्वामी समर्थ। चला आपण आता मंदिराकडे जाऊया, दर्शन घेऊया। हिरा डोंगरी श्री दत्त देवस्थान गिरीज वसई, गाव मौजे गिरीज। श्री दत्त मंदिर असलेली ही खाजगी मालमत्ता आहे। मंदिराच्या आवारात शांतता बाळगा। मंदिरामध्ये भजन, वाचन, ध्यानधारणा इत्यादी करावी। खूप सुंदर इथने सूचना लावलेली आहे। आपण पॉज करून ते बघू शकतो। ओम द्राम दत्तात्रयाय नमः।
ओम ध्राम दत्तात्रयाय नमः. हा वटवृक्ष आहे बघा. वटवृक्षाचं खूप सुंदर दर्शन होत आहे वटवृक्षाचं. हे बघा, बरोबर त्या स्लॅबच्या वरतून त्यांनी ते पॅक केलेलं आहे. वरती ओपनच आहे. इथे भगवान दत्तात्रयांच्या निर्गुण पादुका आहेत. हे समोर दत्तप्रभूंची मूर्ती आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे. आणि वरती बघा आहे किती सुंदर दत्त भगवानांच्या मागे कामधेनू आहे. वेदांचे प्रतीक 4 श्वान आहेत. भगवान दत्तात्रयांचं बघा किती सुंदर दर्शन होत आहे आपल्याला. ओम द्राम दत्तात्रयाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचा तारक मंत्र इथे लावलेला आहे. अतिशय सुंदर ठिकाणी आपण आलेलो आहोत. पवित्र स्थान आहे. भगवान दत्तप्रभूंचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. ओम द्राम दत्तात्रयाय नमः. कितीही वेळा दर्शन घेतलं तरी मन भरत नाही. श्री दत्तात्रयाय नमः. गेट आहे इथे उघडं. बरोबर एक छोट्याशा गेटमधून आपण जाऊ शकतो. मुख्य गेट बंद आहे. बरोबर आपण या छोट्या गेटमधून जाऊया. दर्शन झालेलं आहे आपलं. आता ह्या मार्गातून आपण बाहेर जाऊया. खूप सुंदर. पुन्हा दत्त भगवानांचं एकदा दर्शन घेऊच या. श्री दत्तात्रयाय नमः. ओम द्राम दत्तात्रयाय नमः. बघा हे किल्ल्यासारखंच बनवलेलं आहे. एक छोटीशी गडी आहे. छोटासा किल्ला आहे. त्या प्रकारे हे स्थान डेव्हलप केलेलं आहे. कौतुक वाटतं मला ह्या जे ओनर्स आहेत त्यांचं. इतकं छान यांनी स्पॉट बनवलेला आहे. खूप सुंदर. बघा आपण आलो तिकडनं त्या रस्त्याने आपण चाललो आहोत. कसा छान नागबडी वळण आहे. स्लोप आहे. सुपर व्ह्यू आहे अगदी. हे पूर्ण या साईडला विरार, वसई, नालासोपारा हे समुद्र तट आहे. आणि हे इकडे मीरा भाईंदर माझ्या डाव्या साईडला आहे. खूप सुंदर परिसर यांनी डेव्हलप केलेला आहे. बघा आपण इथनं आलो त्या रस्त्यातनं आपण वरती आलो होतो आणि आता इथनं आपण रिटर्न चाललेलो आहोत. इकडनं आपण रिटर्न चाललेलो आहोत. सद्गुरु प्रेम समाया मन में. सद्गुरु प्रेम समाया मन